गिरगावमध्ये आणि गिरगावमध्ये नवीन वर्षाचा उत्साह आहे। हर्षोल्लासामध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे। खरं तर रंगीबिरंगी अशी ही शोभायात्रा असते आणि त्यातीलच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या। आणि यंदा देखील इथं अशाच पद्धतीनं ही रंगीबिरंगी अशी रांगोळी साकारण्यात आलेली आहे। ही रांगोळी ज्यांनी साकारलेली आहे ते गौरवदादा सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। दादा, किती वेळ लागलेला आहे ही रांगोळी साकारण्यासाठी आणि यंदाची संकल्पना काय आहे? सगळ्यात आधी एबीपी माझ्या सगळ्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। यावर्षी आपण 3D रांगोळीमधनं गिरगावामध्ये उतरलो आहोत। 3D रांगोळीचा जो प्रकार आहे तुम्ही बघितला असेल, सेंटरला आणि शेवटच्या पूर्ण 3D रांगोळीचे कलर शेडिंग्स आहेत। यात्रेची जर तुम्ही विचार केला तर यात्रेची आमची जी थीम आहे ती आपल्याला राष्ट्रगीत जे आहे वंदे मातरम, त्याला 150 वर्ष पूर्ण होतात, त्या थीमवरती आपण ही यात्रा यावर्षी करत आहोत। याच यात्रेमध्ये तुम्हाला वेगवेगळे चित्ररथ वंदे मातरमवरती, देशभक्तीवरती बघायला भेटतील। शिवाय आपल्याला जे 26 जानेवारीचा जो रथ जो आहे, जिथे आपल्याला दिल्लीला पहिलं बक्षीस भेटलं आहे, तो रथसुद्धा आपल्याला या यात्रेमध्ये भेटतील। काही मान्यवर लोक आहेत जी आपल्याला इथे गिरगावामध्ये भेट देणार आहेत। त्यामुळे खूप उत्साहाचं वातावरण आहे। गिरगाव म्हटल्यानंतर कसं गिरगावात कलेला काही कमी नाही आणि उत्साहाला सुद्धा काही कमी नाही। त्यामुळे गिरगाव हे सज्ज आहे, ह्या यात्रेची तयारी पूर्ण झालेली आहे आणि येणाऱ्या प्रत्येकाला इकडे काहीतरी एक नवीन बघायला भेटेल आणि ह्याची पूर्ण तयारी आणि याची खात्री आम्ही देतो। अगदी गिरगावकर सज्ज असल्याचं आम्हाला दिसतंय। साधारण किती वेळ लागला आणि किती जणांनी मिळून तुम्ही ही रांगोळी काढली? माझ्यासोबत 8 मुलं आहेत आणि रात्री 12:30 पासून आपण काम चालू केलं आणि जस्ट आता 10 मिनिटं झाली आपलं काम पूर्ण झालं। 8 म्हणजे साधारण 8 ते 9 तास आपल्याला लागतात एका रांगोळीसाठी। थँक्यू दादा, आमच्याशी तुम्ही बातचीत केली। तर गौरव दादा आपल्यासोबत होते, त्यांनी ही रांगोळी साकारलेली आहे, त्यांच्या टीमनं ही रांगोळी साकारलेली आहे आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे रंग आपण या यात्रेमधून तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह मी आकांक्षा जावडेकर, एबीपी माझा, गिरगाव। हर्षोल्लासामध्ये गिरगावची शोभायात्रा अगदी काहीच वेळामध्ये सुरू होतीये। माझ्यासोबत एक शीख बांधव आहेत, ते सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात, जाणून घेऊयात ते दरवर्षीच इथे येतात का, त्यांच्याशी बातचीत करूयात। दादा, किती वर्षापासून इथे येत आहे? 5-6 वर्षापासून येतोय। सकाळी 5:30 वाजतापासून मी इकडे आलोय आणि मला खूप आवड आहे। मी पंजाबी असून पण मराठी सण साजरा करतो। मराठी भाषा आणि मी मराठी। गुढीपाडवा आणि नवीन वर्षाची सर्वांना हार्दिक शुभेच्छा ताई। खरं तर मराठी नववर्ष आहे, पण तुम्ही दरवर्षीच इथे येत असता, काय यामागचा नेमका उद्देश आहे? म्हणजे कसं आहे की काय म्हणतो त्याला, रांगोळी जे काढलेली आहे आपण आणि जेवढे पण आपण सकाळीपासून इथे येऊन मनापासून इथे उभे आहेत की आता आज गुढीपाडवा आहे आणि नवीन वर्ष आपण साजरा करू, याचीच आवड आहे आम्हाला आणि हे सांगून माझे 2 शब्द मी पूर्ण करतो। अगदी, तर गुरुचरण सिंग आपल्यासोबत होते, ते दरवर्षीच या मराठी नववर्षामध्ये सहभागी होत असतात, मराठी बांधवांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतात। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह मी आकांक्षा जावडेकर, एबीपी माझा, गिरगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।